मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुणे, सातारा, रायगड सारख्या अनेक भागांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट। पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने घातलाय धुमाकूळ। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी, जगबुडी नदी आणि शास्त्री नदी इशारा पातळीवर। बुलढाण्यामध्ये पावसाला सुरुवात, पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी आणि पूरजन्य परिस्थिती आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने आता नैसर्गिक स्थितीशी सामना करण्यासाठी टीम पूर्णपणे सज्ज। पैठणमध्ये वादळी वाऱ्यामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी मोठ्या संकटात। साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये सकाळपासून पावसाचा जोर वाढला, पावसाने अनेक भागात साचलं पाणी, छोटे बंधारे ओव्हरफ्लो, कोयना धरणाची पाणी पातळीत देखील वाढ। पंढरपूरमध्ये पावसाचा धुमाकूळ, उजनी धरणामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये 50% भरलं। सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, एरळा नदी दुथडी भरून वाहते, तर पूल ओलांडताना वाहून जाणाऱ्या 10 ते 15 मेंढ्यांसह मेंढपाळाला वाचवण्यात यश। सातारा तालुक्यामध्ये परळीच्या खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस, पावसानं डोंगर खचून झाडांची पडझड, डोंगराची माती शेतात येत असल्याने पिकांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना भीती। नवी मुंबईतील वाशी प्लाझाची भिंत कोसळली, भिंत कोसळल्याने 8 ते 10 गाड्यांचं नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही। शिरूरच्या घोड धरण परिसरामध्ये मुसळधार पाऊस, घोड धरणातून उजनी जलाशयामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन। मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पाऊस, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर विदर्भामध्ये अद्याप पाऊसच नाही। अकोल्यामध्ये मूर्तिजापूर तालुक्यामध्ये हिरपूर गावातील नालेसफाईचं काम अद्याप रखडलेलं, पावसामुळे नाल्याचं पाणी रस्त्यावर, परिसरात दुर्गंधी, रोगराईची भीती। बुलढाण्यामध्ये मुसळधार पावसामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसराला तळ्याचं स्वरूप, नागरिकांना कार्यालयामध्ये येण्या जाण्यासाठी त्रास। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची उसंत, जिल्ह्यात सह्याद्री पट्ट्यामध्ये पाऊस असला तर अन्य भागामध्ये पावसाची विश्रांती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।